पुष्कळ लोकांचा मोठा गैरसमज आहे, चांगलं पण देव करतो आणि वाईट पण देव करतो. अजिबात नाही. देव चांगलं करतो आणि फक्त चांगलं करतो. वाईट जो करतो त्याला आपण सैतान म्हणतो. हा सैतान जो आहे तो वाईटाचा अधिपती आहे, वाईटाचा नियंत्रक आहे, वाईटाचा ड्रायव्हर आहे, कंट्रोलर आहे, गव्हर्नर आहे, वाईटाचा इन्स्पायरर आहे, प्रेरक आहे. या जगामध्ये जे काही चांगलं आहे त्याची प्रेरणा देवापासून आहे आणि ह्या जगामध्ये जे काही वाईट आहे त्याची प्रेरणा सैतानापासून आहे. आणि देवाची अशी इच्छा आहे की जे काही चांगलं आहे त्याच्यात आपण मन रमवावं, ते शिकावं, त्याच्यात गुंतून जावं, म्हणजे आपण खऱ्या ज्ञानाने भरून जाणार, खऱ्या आनंदाने भरून जाणार, खऱ्या प्रकाशाने भरून जाणार. पुष्कळ लोक हे सोडून जे काही वाईट आहे त्याच्यात मन घालतात, त्याच्यात इंटरेस्ट घेतात, स्वारस्य घेतात, त्याच्यात पुढे जातात आणि मग ते सैतानाच्या जाळ्यात सापडतात. माणूस कधीतरी वाईटामध्ये शिरतो, अजून पुढे जातो, अजून पुढे जातो, अजून पुढे जातो आणि पूर्णपणे सैतानाच्या जाळ्यात तो अडकत असतो. देवाची इच्छा आहे जे चांगलं आहे त्याचं ज्ञान घेत राहा, ज्ञान घेत राहा, ज्ञान घेत राहा. त्या ज्ञानाने भरून जा, म्हणजे तुम्हाला आनंद मिळणार, शांती मिळणार, प्रकाश मिळणार. काही लोक आज मनशांती शोधतात. मनशांती का नाही आहे? कारण जे चांगलं आहे त्याच्यात तुम्ही रममाण होत नाही आहात, ते शिकत नाही आहात. जे चांगलं आहे त्याच्यामध्ये आम्ही मन घालत नाही, ते आम्ही शिकत नाही, त्याच्या पुढे आम्ही जात नाही. कारण मी जर शिरलो तर सुरुवातीला बरं वाटेल आणि नंतर घात होणार. जेव्हा आपण चांगली गोष्ट शिकायला जातो, कान देऊ नये का, देव मदत करतो आणि कोणीतरी अडथळा आणतो. कोण अडथळा आणतो? अडथळा आणणारा सैतान आणि मदत करणारा देव. देवाची इच्छा अशीच आहे की जे चांगलं आहे ते आपण शिकून घ्यावं आणि त्याच्याविषयी शहाणं व्हावं, पण जे वाईट आहे त्याच्या बाजूला जाऊ नये. म्हणून देवाची योजना अशी आहे की जे त्याचे लोक आहेत त्यांनी चांगल्यामध्ये रममाण व्हावं. जे चांगलं आहे त्याच्यात आपण पुढे जायला पाहिजे, ज्ञान घ्यायला पाहिजे, शहाणं व्हायला पाहिजे, ही देवाची इच्छा आहे.